आवळा कँडी आपण एका बरणीमध्ये स्टोअर करतोय. प्रथम बरणीमध्ये साखर थोडी घालून घेतली, जाडसर वाटलेली आणि सगळे बॉल्स घालून घेतले, कँडी घालून घेतली आणि बघू शकता किती सुंदर दिसतंय बघू शकता. वाह! आपण कच्चा आवळा नाही खाऊ शकत, म्हणून आवळ्याचे वेगवेगळे प्रकार करावेत. आवळा खाण्याचा मोठं बेनिफिट म्हणजे चेहऱ्यावरचा ग्लो. आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्व दिलं आहे. पोट साफ होणं, चेहऱ्यावरचा ग्लो आणि भरपूर सारे बेनिफिट्स आहेत. मग अशा वेगळ्या-वेगळ्या प्रकार बनवून आपण खाऊ बघा हां, आम्ही कच्चा नाही खाऊ शकलो. म्हणून मी प्रथम आवळे आणलेत, छान धुतलेत, पुसलेत आणि आता उकळून घेतलेत छान कुकरला आणि फोडी करून घेतल्यात. मिक्सर जारला फोडी आणि साखर एकत्र करून ग्राइंड करून घेतलंय. कढईत ओतून घेतलं आणि आता तिला आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि मीडियम गॅस ठेवायचा, बराबर होतं. छान आळून आलं बघा, बघू शकता तुम्ही मस्त झालं आहे. आता सुंठ पावडर आणि थोडंसं चवीला मीठ घालायचं आहे. आता त्याला घट्टपणा यावा म्हणून कॉर्नफ्लॉवर घालून घेतलं, थोडंसं पाणी घालून त्याला मिक्स केलं आहे आणि आता आवळ्याचा कलर आपल्याला हवा आहे, तर मग थोडा हिरवा कलर घातला आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय ना. आता याच्यामध्ये आपल्याला शायनिंग यावं म्हणून थोडं तूप घातलं. एका बाउलमध्ये साखर घालून घेतली आणि त्याच्यामध्ये हे सगळं ओतून घेतलं. आता त्याला पूर्ण मिक्स करून त्याचे बॉल्स बनवायचे आहेत. तर एका प्लेटमध्ये आपण साखर घालून घेतली, हाताला तूप लावून घेतलं. आता छोटे-छोटे बॉल्स बनवणार आहोत. बघा किती सुंदर झाला आहे तो. आता साखरेत घोळायचं आहे आपल्याला त्याला. चला मग आवळे आणा आणि बनवा माझा व्हिडिओ बघून. सोप्पं आहे अगदी करायला. चविष्ट असं मस्तपैकी झालं आहे. आता आपण त्याला साखर वरनं भुरभुरून घ्यायची आहे आणि आपण बरणी स्टोअर केलंच आहे. आता बघा आम्ही आवळा खाऊ शकत नव्हतो. आता गोड आमचा वाद बघा. मला हवंय, मला हवंय, मला हवंय. वाह!